दरम्यान विरोधकांनी हे विधेयक नामंजूर करत महिलांच्या विरोधी अजेंडा राबवल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। तर संसदेमध्ये मुख्यमंत्री नव्हते, मी होते। 2023 मधलं विधेयक मंजुरीच्या नंतरही सरकारनं 2.5 वर्षांमध्ये का लागू केलं नाही असा सवालही सुप्रिया सुळेंनी विचारलाय। 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली। माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केले तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 2.5 वर्ष झाली हे बिल पास करून, ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33% आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।